बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता। त्यात संतोष देशमुखाची ज्या पद्धतीनं निर्घुणपणे हत्या झाली तशीच हत्या विरारमधल्या एका अक्काने आत्माराम पाटील याची केलेली आहे। आता मी त्यांच्या घरामध्ये आहे। आपण बघू शकता की हेच ते आत्माराम पाटलांचं घर आहे, ज्या घरामध्ये आज त्यांच्या कुटुंबियावरती पूर्णपणे शोककळा पसरलेली आहे। का 2 दिवसापूर्वी यांच्या घरामध्ये लग्न झालेलं होतं आणि काल जेव्हा आत्माराम पाटलांची हत्या झाली त्याच वेळेमध्ये याच घरामध्ये सत्यनारायणाची पूजेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। एकीकडे सर्व कुटुंबीय हे सत्यनारायणाच्या पूजेमध्ये व्यस्त होतं, तर दुसरीकडे त्याच वेळेमध्ये 12 ते 12:30च्या सुमारामध्ये आत्माराम पाटील यांची खदानीवरती निर्घुणपणे हत्या झालेली आहे। संतोष देशमुख बीडमधला जे हत्या प्रकरण ज्या पद्धतीनं निर्घुण झालं, प्रॉपर्टीच्या माध्यमातून झालं होतं, तेच हत्याकांड पुन्हा एकदा या आत्माराम पाटलाचं या ठिकाणच्या क्रेशर माफिया, खदान माफिया आणि लँड माफिया यांच्या माध्यमातून हे हत्याकांड झाला असल्याचा आरोप आता या सगळ्या ठिकाणी होत आहे। माझ्यासोबत त्यांच्या ठिकाणची त्यांची स्वतः पत्नी आहेत। कशा पद्धतीने ही हत्या करण्यात आलेली आहे? डोक्यावर दगड आपटून हत्या करण्यात आलेली आहे। माझ्या नवऱ्याला ओळखता पण नाही आलं, एवढी हत्या जोरात केली त्यांनी। दगड आपटले, मोठे मोठे दगड आपटून, चेहरा पण नाही ओळखून आले। काय कसं काय ओळखणार? आणि पोलिसांनी आम्हाला सांगितलं पण नाही ते तुझ्या नवऱ्यालाची हत्या केली। आम्हाला सांगितलं जा पोलीस चौकीला, जा हॉस्पिटलमध्ये। आम्ही फिरत राहिलो आणि हे तिथे माझ्या नवऱ्याचे तिथे जवळ राहून पैसे त्यांनी पाठवले भाल्या शेटनी, त्याच्याजवळ राहिले त्यांना आराखीत आणि आम्हाला फिरवायला इकडे जा तिकडे जा असं फिरवायला सांगितलं। पोलिसांनी तरी त्यांच्याकडून कशाला वशिले घ्यायचं? माणूस इथं दगडाने मारून माणूस टाकलेलं, त्यांच्याकडून पैसे घेतलं, त्या लोकांशी गुंडे लोकांवरशी पैसे घेऊन माझ्या नवऱ्याची हत्याचं काहीच नाही दाखवलं नाही का हत्या झालेली आहे असं कसं काय पोलिसही करायचं? आता तुमची मागणी काय नेमकी? माझ्या नवऱ्याची मागणी म्हणजे माझी याचे पुढं माझी ते लोकांनी हत्या केले त्यांना आरोप्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि मला काय न्याय मिळालाच पाहिजे। उद्या माझा मुलगा पण आहे, त्याला पण काय केलं तर मी काय करणार? एकटी बाई मी काय करणार? निश्चित माझ्यासोबत त्यांचा मुलगा सुद्धा आहे। नेमका पप्पाचा आणि यांची दुश्मनी काय होती? कशासाठी ही हत्या झालेली आहे? दुश्मनी अशी काहीच नव्हती, कारण की पप्पा जे यांचे खदानीचं आणि खडी मशीनचं जे काम होतं ते पूर्ण गावाला त्रास होत होता, त्याच्यामुळे बंद करण्यास पप्पाने प्रयत्न केला आणि बंद पण केली। त्याचा राग ठेवून आणि त्याचा जो बंगला आहे किरण पाटीलचा, तो पण गुरुचरण सरकारीच्या जागेत आहे, त्याने कब्जा करून तिकडे त्याचा बंगला बांधलेला आहे आणि खडी मशीन बंद केली। त्याच्यानंतर खदान त्यांनी चालू केली। रात्री 3 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लास्टिंग चालू असते त्यांची, आणि नंतर 8 वाजेपर्यंत मालबिल ते संपवतात हायवाय वगैरे घेऊन। त्याच्यानंतर पप्पा तिकडे सकाळी पण गेलेले, व्हिडिओ काढलेले। त्याच्यानंतर पप्पा बोलले का इकडे असं काम चालू आहे, पण जे मंडल अधिकारी त्यांचं काय बोलणं झालं असेल यांच्याने, ते लेट आल्याने बोलले की इकडे सर्व बंद आहे वगैरे असं तसं। इकडे आम्हाला काय माहीत नाही, तुम्ही तुमचा माणूस पाठवा, इकडे कोण आहे त्याला पाठवा। तर तो अमित चौधरी करून आहे, त्यांनी बोलला काय ठीक आहे तो माणूस पाठवतो मी, कारण की त्यांना माहीत होता तो इसम आहे तो आत्माराम पाटीलच करून आहे, म्हणून त्या अमित चौधरीने त्यांना पाठवलं तिकडे का बघ तिकडे त्यांना दाखव। काय यांची फॅमिली, हे बॅकग्राऊंड काय आहे आरोपी? यांचा बॅकग्राऊंड असं आहे, त्यांनी 1993ला पण एक मर्डर केलेला आहे आणि गेल्या टायमाला पण गेल्या वर्षी पण भांडणं झाले, पप्पाला पण मारलेलं। आमच्या पप्पाने केस पण केली, तरी पण तो कधी जमा होतो कधी अटक होतो ते आजपर्यंत माहीत नाही पडलेलं आहे। तो येतो फक्त एवढंच बाहेर बोलतो मी पोलिसांनी विकत येतो, मला कोण नाही माझे काय हे करू शकत। भूमाफिया आणि लँड माफिया जरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विस्तरलेले असले तरीही विरार या परिसरामध्ये खदान माफिया, क्रेशर माफिया आणि भूमाफिया यांचं मोठं जाळं पसरलेलं आहे। नेमकं यांची कशी दहशत आहे आणि कशा पद्धतीनं जमिनी लाटल्या जातात याचं सुद्धा एक जिवंत उदाहरण आहे। काय तुमची परिस्थिती आहे? माझ्या मिस्टरांची पूर्वी जमीन होती, ती जमीन पण त्या लोकांनी हडप केली। आम्हाला खोलीत कोंडून आमच्या मुलांना आणि मला खोलीत कोंडून त्या लोकांनी माझ्या मिस्टरांच्या, माझ्या नंदेच्या, माझ्या सासूबाईंच्या सह्या घेतलेल्या आहेत। ह्या लोकांची दहशत एवढी आहे का आता ते दिवसा ढवळ्या एका जिवंत व्यक्तीला दगडाने ठेचून मारतायत। हे लोक भूमाफिया आहेत, भूखलन करतात, क्रेशर मशीनी आहेत यांच्या, अनधिकृत कामं करतात, अनधिकृत जमिनीवर ह्यांचे बंगले आहेत। हे क्रिमिनल प्रवृत्तीची लोक आहेत ही। ह्यांचा आमच्या नाक्यावर पण भरपूर दहशत आहे, पूर्ण गावावर। गावकऱ्यांनी काय यांना घाबरूनच राहायचं का कायमचं?
आज त्यांच्यामुळे आदिवासी लोकांच्या पण भरपूर प्रॉपर्टी खाल्ले त्या लोकांनी. आम्हाला एवढंच आहे की ह्या लोकांना लवकरात लवकर अटक व्हावी. नेमकं तुम्ही घराच्या म्हणजे तुमचा काय मागणी आहे, कशा पद्धतीने तुम्हाला त्रास होतो? आमचा त्रास म्हणजे 25 वर्ष झाले यांची खरी मशीन चालू होती. 25 वर्षामध्ये एवढा आम्हाला त्रास झाला ना. आमच्या 12ही महिना खिडक्या बंद, दरवाजा बंद, आवाज खरखर खरखर, कान पण फुटलं, डोळ्यांनी माती दिसत पण नाही, माती येऊन येऊन, जेवणात माती माती, जेवणात माती, सगळे पूर्ण घरात माती. कशी आम्ही जगणार कशी आम्ही? आम्हाला मारायचे काय प्रयत्न करत नाही काय मातीने? हा, आवाज घेत नाही, काना फुटल्यात. मग आज आत्माराम पाटीलांनी आवाज उचलला म्हणून त्यांचा जीव घेतला. आज आम्ही आवाज उचललाय, उद्या आमच्या जीवाला पण धोका आहे, आमची फॅमिली पण आहे. गावकऱ्यांनी यांना घाबरूनच राहायचं का? ह्याच्यावर सरकारने ॲक्शन लवकरात लवकर घ्यावी. निश्चितच आपण बघितलेलं आहे की बीडमधला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्याप्रमाणे वाल्मिक कराड हा एक अक्का निर्माण झालेला होता, त्याच पद्धतीचे अक्का आता विरारमध्ये सुद्धा निर्माण झालेले आहेत की लाटणे, जमिनीवर कब्जा करणे, त्याचप्रमाणे बंगल्या बांधणे, क्रेशर, खदानी, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जर कोणी आवाज उचलला तर त्यांची आत्माराम पाटलासारखी निर्घुण हत्या केल्या जाते, असं जिवंत उदाहरणसुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक गावकऱ्यांमध्ये एक दहशतीचं वातावरण आहे. अशा प्रवृत्तीला कुठेतरी आळा घालावा आणि शासनाने यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता कुटुंबियाकडून केल्या जात आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.